आम्हाला माफ करा, आमचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून इथपर्यंत आलो आम्ही. तुम्ही आमची अस्मिता आहात, तुम्ही आमचा अभिमान आहात, तुम्ही आमचा स्वाभिमान आहात. पण आजही तुमच्या प्रतिमेचं हत्या केली जाती. कोरटकर सारखा माणूस, सोलापूरकर सारखा माणूस, भगतसिंग कोश्यारी सारखा माणूस आजही तुमच्या प्रतिमेची हत्या करत आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमेची आजही हत्या केली जाती. तरी आमचा बहुजन समाज झोपलेला आहे. आमच्या बहुजन समाजाला अजूनही तुमची किंमत कळलेली नाही. इथं रायगडावर फक्त फिरायला येतात, तुम्हाला आत्मसात करायला कोणी येत नाही. सगळा समाज छंड झालेला. महाराज माफ करा आम्हाला, आमचं खूप मोठी चूक झालेली आहे. आजही तुमच्या प्रतिमेची हानी होते, हत्या होते, तरी आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? बुद्धांना देशातून बाहेर कोणी हाकललं? तुकाराम महाराजांची गाथा कोणी बुडवली? महात्मा फुलेंना बारेकरी कोणी घातले? आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडच्या मंत्रिमंडळात हिनवलं कोणी? हे सगळे बहुजन महापुरुषांना आतापर्यंत हयातीत असताना ज्यांनी त्रास दिला आणि हयातीत नसताना सुद्धा त्यांच्या प्रतिमेची हत्या केली जाती. तरी आमचा बहुजन समाज भरकटलेला आहे. बहुजन समाजाला मी जे काही आमच्यासाठी केलं त्याची कोणालाही पर्वा नाहीये. सगळे फिरायसाठी येतात, आनंद घेण्यासाठी येतात. आम्हाला महाराज कृपया माफ करा, आम्ही त्या लायकीचे नाही आहोत.